नमस्कार मित्रांनो. एक काळ असा होता की भारत, इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोघांचाही चांगला मित्र होता. त्याचबरोबर भारत हा इराण आणि रशिया या दोघांचाही मित्र होता. जगातील अनेक देश भारताचे खरे मित्र होते, आजही आहेत. परंतु आता आपलं जे काही धोरण चाललंय धरसोड वृत्तीचं, त्याच्यामुळे एक प्रॉब्लेम काय होतोय की आपल्याला जगण्यासाठी लागतंय तेल. आपली देशाची सगळी अर्थव्यवस्था अवलंबून आहे पेट्रोल, डिझेल आणि CNG वरती. लक्षात घ्या, जर आपल्याला देश चालवायचा असेल, देशातील उद्योग चालवायचे असतील, एकंदरीत देशाची संपूर्ण हालचाल कशावर डिपेंड आहे, तर ती आहे तेलावरती. आणि ह्या तेलावरती सगळा जगाचा खेळ, म्हणजे तेल का ही खेळ आहे. आणि या संदर्भामध्ये आपलं परराष्ट्र धोरण कुठेतरी गडबडतंय, गंडतंय किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे मित्रांनो. पूर्वी अनेक देशाचे राष्ट्रपती, प्राईम मिनिस्टर आपल्या देशामध्ये यायचे. आता आपले प्राईम मिनिस्टर अनेक देशामध्ये जातात, तिथे त्यांना मोठमोठे पुरस्कार मिळतात, सर्वोच्च पुरस्कार मिळतात. परंतु जेव्हा खऱ्या अर्थानं मित्र म्हणून भारताच्या पाठीशी उभं राहण्याची वेळ येते, तेव्हा मात्र हे देश अलिप्तवादाचे धोरण घेतात, हात वर करतात. त्यामुळे आता ह्या देशांचे पुरस्कार घेणे आपण बंद करूया आणि खऱ्या अर्थानं जे आपले मित्र आहेत त्यांचा पुरस्कार करणं हे आपण सुरू करूया. मला सांगायचे या युद्धाबद्दल, इराण, अमेरिका, इस्रायलचं जे युद्ध आहे, त्या युद्धाचा परिणाम असा झाला की हॉर्मुझ स्ट्रीट, जिथून जगातील दुसऱ्या क्रमांकाचं तेल निर्यात होतं, जगात एक नंबरचा निर्यातदार आहे व्हेनेझुएला, त्याच्यानंतर दुसरा आहे सौदी अरेबिया आणि तिसऱ्या नंबरला आहे इराण. आणि सौदी अरेबिया आणि कुवेत, ओमान, दुबई, मस्कत, इकडचं सगळं जे काही तेल आहे, कतार, दोहा, हे सगळं ज्या बंदरातून येतं, हॉर्मुझ स्ट्रीटमधून येतं, ज्या कॅनलमधून येतं, चॅनलमधून येतं, तो सगळा या युद्धामुळे इराणनी एक डावपेच म्हणून तो जाम केलेला आहे, बंद केलेला आहे. त्यामुळे तिथलं इंधनाची सप्लाय बंद होणार आहे किंवा होत आलेली आहे. कारण त्या परिसरातून जे कोणतं जहाज जाईल ते बुडवण्याचं धोरण इराणने घेतले. आणि त्याच्यामध्ये आपण इराणला दोष देऊ शकत नाही. युद्धात आणि प्रेमात सगळे डावपेच माप असतात. त्यानुसारच इराणला त्यांच्या देश वाचवण्यासाठी, ते युद्ध जिंकण्यासाठी जे जे करावं लागतंय ते नक्कीच करतायत. त्यानुसारच त्यांनी दुबईवर पण मोठे अटॅक केलेले आहेत. त्यामुळे एका बाजूला आपलं तेल जे इराणकडून यायचं किंवा सौदीकडून यायचं, आखाती देशांमधून यायचं, ते ब्लॉक आहे. दुसरा आपल्याला पर्यायी मार्ग होता रशियाकडून तेल खरेदी करणं. आणि या संदर्भात काल अमेरिकेचे जे ट्रेझरी विभाग आहे, त्याचे जे सचिव स्कॉट बेसेंट यांनी सांगितलं की भारत पुढील फक्त 30 दिवस रशियाकडून तेल खरेदी करू शकतो. तेल खरेदी करू शकतो म्हणजे काय, की ज्या जहाजांवरती रशियामध्ये पेट्रोल, डिझेल आणि इंधनाच्या संदर्भातले जे काही पदार्थ असतील, पेट्रोलियम पदार्थ, ते लोड केलेले आहेत, ती जहाजं फक्त भारतापर्यंत येण्यापुरती भारताला मुदत आहे. म्हणजे एकदा या जहाजांनी बंदर सोडलं की त्याच्यानंतर नवीन ऑर्डर घेतली जाणार नाही, नवीन तेल रशियाकडून भारताला घेता येणार नाही. म्हणजे मित्रांनो, एका बाजूला आपण आपल्या जवळ जिथून आपल्याला 7 दिवसामध्ये तेल, गॅस, डिझेल हे उपलब्ध होते, ते आखाती देश, इकडचा रस्ता बंद आहे. दुसऱ्या बाजूला आपल्याला जे स्वस्तात तेल मिळायचं तो रशियाचा मार्ग 30 दिवसात बंद होणार आहे. काल ही बातमी आल्याबरोबर भारतामध्ये घरगुती गॅस 60 रुपयांनी महाग झाला आणि व्यावसायिक जो आहे तो जवळपास 120 रुपयांनी महाग झाला. मित्रांनो, आपल्याकडे असं एक म्हण होती की दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ. इथं मात्र चित्र उलट आहे. दोघांच्या भांडणात भारताचा लाभ नाही, भारताचा तोटा, अशी चित्र निर्माण झालेलं आहे. युद्ध कुठे असो मित्रांनो, त्याचे परिणाम मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की 2 देशांमधलं युद्ध हे आता 2 देशांपुरतं राहत नाही, त्याचा संपूर्ण जगावरती परिणाम होत असतो. आणि तसाच परिणाम आता एक आठवड्यात आपल्याला पाहायला मिळतोय. दुबईत सुद्धा अत्यंत धक्कादायक बातम्या येत आहेत. पुढच्या 7 दिवस पुरेल एवढाच अन्नधान्याचा साठा दुबईमध्ये आहे. कारण दुबईमध्ये कोणत्याही प्रकारची शेती नाही. दुबईमध्ये सगळं खाण्यापिण्याच्या सगळ्या वस्तू बाहेरूनच येत असतात. आणि एकंदरीत जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे तिथली विमान वाहतूक बंद आहे. म्हणजे दर सेकंदाला उडणारं विमान व सेवा तिथं ठप्प आहे. त्याचबरोबर समुद्रमार्गे जे काही रसदेचे मार्ग आहेत ते सुद्धा बंद इराणने करत आणलेले सारखे हल्ले करून करून. शिवाय लेबनान आहे, जॉर्डन आहे, सिरिया आहे, असे जे काही इतर देश आहेत जे इराणचं समर्थन करतात, त्यांनी सुद्धा समुद्रात बऱ्यापैकी नाकाबंदी केलेली असल्यामुळे जे काही रसदेचे मार्ग आहेत दुबईचे ते बंद आहेत. तशाच प्रकारचे भारताचे सुद्धा बंद होत चाललेले आहेत. आणि त्यामुळे ह्या युद्धाचा एक जागतिक परिणाम खूप मोठा जगावरती पाहायला मिळू शकतो. जरी युद्ध आपल्यापासून हजारो किलोमीटर अंतरावरती होत असेल तरी त्याच्या झळा आपल्याला आता बघायला मिळत आहेत. आणि भविष्यामध्ये 1 महिन्यानंतर मात्र आपल्या भारताची परिस्थिती इंधन अभावी चिंतन करावं लागेल अशा प्रकारची होईल. आणि म्हणून कधीही राजकारणामध्ये मुत्सद्देगिरीचा खूप मोठा रोल असतो. आपण इराणसारखा अनेक
वर्ष आपला असलेला मित्र गमावला मित्रांनो. इराणने आपल्याला अनेक दशकं स्वस्तामध्ये तेल दिलं, अनेक वेळी संकटाच्या वेळी आपल्या मागे उभा राहिला. त्या इराणचे राष्ट्रपती यांचं निधन झाल्यावर साधं भारताने शोक सुद्धा व्यक्त केला नाही. भारताच्या वतीने आपल्याकडे दुखवटा सुद्धा पाळला गेला पाहिजे होता, झेंडा खाली घेतला, ते सुद्धा आपण केलेलं नाही. रशियासारखा अत्यंत भरवशाचा मित्र तो सुद्धा आपण या व्यापाराच्या माध्यमातून गमावत आहोत. एक काळ होता मित्रांनो की ज्यावेळी भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं त्यावेळी अमेरिकेने पाकिस्तानची बाजू घेतली आणि त्यांचं सातवं जे आरमार आहे ते भारताच्या दिशेने आम्ही रवाना करू आणि भारतावर हल्ला करू अशा प्रकारची दरपोक्ती केली. त्यावेळी भारताच्या प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी यांनी सांगितलं की तुमचं जरी 7वं आरमार जरी मध्ये आलं तरी आम्ही काळजी करत नाही. आणि त्यानुसार त्यांनी लगेच रशियाशी संपर्क साधला आणि रशियाने ताबडतोब त्यांच्या पाणबुड्या हिंदी महासागरामध्ये, अरब महासागरामध्ये पाठवल्या आणि एक जागतिक युद्धाची ती ठिणगी पडू शकते याची दखल अमेरिकेला घ्यावी लागली आणि अमेरिकेने आपल्या सगळ्या पाणबुड्या मागे घेतल्या. आणि त्यावेळी 1971च्या युद्धामध्ये भारत पाकिस्तान युद्धात फक्त 13 दिवसामध्येच आपण पाकिस्तानचा पराभव करून त्याचे 2 तुकडे करू शकलो. मित्रांनो, ही एक मोठी ताकद भारताच्या मागे उभी होती. आज जर उद्या युद्धाची भारतावर वेळ आली तर भारताच्या बाजूने कोण उभं राहील आणि कोण उभं राहणार नाही असा खूप मोठा चिंतनाचा विषय गाभा आपल्याला पकडावा लागेल. आणि त्यामुळे आपण जुने मित्र गमावता कामा नये. नवीन मित्र भारताला मिळाले नाही तरी चालेल, परंतु जुने मित्र आपण गमावता कामा नये अशा प्रकारचं धोरण आपल्याला ठेवायला पाहिजे होतं. मित्रांनो, आपल्या देशामध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅस, CNG गॅस बनत नाही आणि याच्याशिवाय आपला देश चालत नाही याचं भान ठेवून आपण छानपैकी आपल्याकडे असलेल्या इंधनाचा पुरेपूर वापर करावा, आपल्याकडे असलेल्या इंधनाची बचत करावी. भविष्यामध्ये भारतावर एक मोठं संकट उभं राहणार आहे. भारताला युद्धात कुठेही उतरायची गरज पडली नाही तरी अघोषित असं भारतामध्ये युद्ध सुरू होणार आहे आणि ते इंधनाचं असणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी आपल्याकडे असलेला गॅस, CNG, पेट्रोल, डिझेल यांचा योग्य तेवढा वापर करावा. अनावश्यक प्रवास करणं टाळावं, जेणेकरून आपण जास्त प्रवास केला तर आपल्याला जास्त पेट्रोल, डिझेल लागेल किंवा CNG लागेल आणि त्याच्यामुळे ऐन वेळी आपल्याकडे मोठी शॉर्टेज होऊ शकते. जर आपण अनावश्यक वेळी जर आवश्यक वस्तूंचा साठा उडवून टाकला तर आवश्यक वेळी आपल्याला या गोष्टी उपलब्ध होणार नाहीत. याची काळजी घेऊन भविष्यामध्ये जे काय भारतावरती इंधनाचं संकट येणार आहे त्याच्यासाठी आत्तापासूनच आपण सर्वांनी इंधन बचत करायला सुरुवात केली पाहिजे. गरज असेल तेव्हाच बाहेर पडा, जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच बाहेर पडा आणि एकट्या व्यक्तीसाठी गाडी चालवण्यापेक्षा जास्तीत जास्त लोकांनी एकत्र प्रवास करा, जेणेकरून त्या गाडीचा उपयोग जास्तीत जास्त लोकांना होईल, आपलं इंधन वाचेल. मी पूर्वी जसं तुम्हाला भीती व्यक्त केली ती, शंका व्यक्त केली ती, तसंच जरी युद्ध खूप लांब चालत असलं आपल्यापासून तरी सुद्धा आपण युद्धापासून लांब नाहीये. आणि एखादा देश संपवायचा असेल तर मित्रांनो त्याच्यावर बॉम्ब टाकण्याची आज गरज राहिलेली नाही, त्याची रसद फक्त मारली तरी तो देश संपून जाऊ शकतो. अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि साऊथ कोरियाचे जे किंग जोम येतं त्यांचं एक वाक्य आज वाचायला मिळालं. ते असे म्हणाले की या युद्धामध्ये कुठेही आमचा एक जरी नागरिक मारला गेला तरी ते आमच्या कोरियावरती आक्रमण आहे असं समजून आम्ही अमेरिकेला धडा शिकवू. त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहेत, मिसाईल्स आहेत आणि युद्धाच्या बाबतीत तो काय माणूस मागे पुढे पाहत नाही. अशा प्रकारचं एका नागरिकासाठी एक देश जर युद्धामध्ये उतरत असेल तर मित्रांनो लक्षात घ्या जगामध्ये काय स्थिती आहे हे एका बाजूला आहे. आणि आपल्या देशाच्या अनेक लोकांना अमेरिकेने हातापायामध्ये बेड्या घालून भारतामध्ये परत पाठवलं, त्यावेळी सुद्धा आपण काही निषेध करू शकलेलो नाही. ही जी भारताची हतबलता वाढत चाललेली आहे ते एका बाजूला, आणि साऊथ कोरियासारखा एवढासा देश थेट अमेरिकेला ठणकवायची भूमिका घेतो. एक नागरिकाचा बळी गेला तरी आम्ही कोणाला सोडणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतो. हे दुसऱ्या बाजूला आहे. मित्रांनो, देश केवढा मोठा आहे, लोकसंख्या किती आहे, त्याची अर्थव्यवस्था किती मोठी आहे याच्यापेक्षा त्या देशाचं नेतृत्व किती खमकं आहे याच्यावरती त्या देशाचे सगळे आबरू, प्रतिष्ठा, स्वाभिमान हे सगळं पणाला लागत असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की आता आपल्या देशाच्या या येणाऱ्या भविष्यामधील अडचणी लक्षात घ्या. आणि तिकडे इराणने आखाती देशांवरती जो हल्ला केला त्याच्यामध्ये सौदी अरेबिया सुद्धा आहे आणि सौदी अरेबियाचं आणि पाकिस्तानचं एक करार आहे. सौदी अरेबियावरील हल्ला हा पाकिस्तानवर हल्ला समजला जाईल असं एक त्यांचा तह आहे. आणि त्यानुसार उद्या भविष्यात जर सौदीच्या बाजूने पाकिस्तान जर युद्धामध्ये उतरला तर डेफिनेटली याचे पूर्ण पडसाद आपल्याकडे सुद्धा तयार होतील आणि भारतीय उपखंडामध्ये सुद्धा युद्धाचं वातावरण तयार होऊ शकतं. त्यामुळे नागरिकांना माझी विनंती आहे की भविष्यामध्ये आपल्या देशावरती जे काही संकट येऊ शकतं, इंधनाचं येऊ शकतं, रसदेचं येऊ शकतं, अन्नधान्याचं येऊ शकतं, काही वातावरणातील बदलांमुळे येऊ शकतं, अशा सर्व गोष्टीसाठी आपण सज्ज व्हायला पाहिजे. आणि करो या मरो अशी स्थिती येण्याच्या अगोदरच आपण सावधपणे भूमिका घेऊन या युद्धातून जास्तीत जास्त अलिप्त राहायचा प्रयत्न करूया, आपल्या जास्तीत जास्त नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न करूया आणि आपलं जास्तीत जास्त जे काही इतर देशांवरती अवलंबत्व आहे ते कमीत कमी करण्याचा प्रयत्न करूया. लॉंग टर्ममध्ये आपल्याला जर कोणी काय तारणार असेल तर ते आपलं स्वावलंबत्व चालणार आहे आणि
जे काही आपलं म्हणजे स्वतःचे स्वतः वस्तू बनवणं, आत्मनिर्भर जे आपण म्हणतोय तसं आपल्याला व्हावं लागेल. बहुतेक वस्तू आपल्याला स्वतः बनवाव्या लागतील आणि जगाच्या वर अवलंबून राहणं हे आपल्याला कमी करावं लागेल. मग ते लष्करी असेल, व्यापारी असेल, इतर सगळ्या गोष्टी असतील, हे सगळं आपण करायला पाहिजे असं मला वाटतं. कोणतंही युद्ध जिंकताना नागरिकांचा पण खूप मोठा महत्त्वाचा वाटा देत असतो. त्यामुळे नागरिकांनी हा वाटा उचलला पाहिजे आणि शांततेच्या वाटा आपण शोधल्या पाहिजेत. हा बुद्धाचा देश आहे आणि म्हणून युद्धाच्या बाजूने आपण न जाता बुद्धाच्या बाजूने जाऊया, जगात शांतता प्रस्थापित होईल. यासाठी भारताने नेतृत्व केलं पाहिजे, पुढाकार घेतला पाहिजे. असंच परत एकदा माझं आव्हान आहे. कारण युद्ध कधीही कोणालाही कोणत्याही परिस्थितीत परवडणारं नसतं, हे आपल्याला लवकरच दिसेल. सुरुवातीला युद्धाची खुमखुमी जी असते ती हळूहळू मावळत जाते, पण त्याचं परिणाम मात्र सर्वसामान्य माणसाचं कंबरडं मोडण्यातच होत असतो. त्यामुळे सर्वसामान्य माणसांनीच, जसं काल अमेरिकेच्या माजी सैनिकांनी आम्हाला युद्ध करायचं नाहीये इराणच्या विरोधात अशा प्रकारची भूमिका घेतली, कारण त्यांच्याकडे वयासह तो अनुभव आहे की युद्धाचा शेवट काय होतो. तसंच आपल्या देशामध्ये सुद्धा आणि जगामध्ये सगळीकडेच जे सुजाण नागरिक आहेत त्यांनी युद्ध नको, बुद्ध हवा ही भूमिका घेतली पाहिजे.